शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिवाळी अगोदर पैसे जमा होणार असे आश्वासन त्या ठिकाणी देऊ लागले फडणवीस साहेब आपण. मग त्या ठिकाणी कोणते आश्वासन आपण आजपर्यंत पाळले आणि शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचं काम आपण केलेलं आहे. शेतकरी हा त्या ठिकाणी मोठ्या संकटामधून आलेला आहे आणि या संकटामध्ये सावरण्याचं काम आपण शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी करायला पाहिजे होतं, पण कुठल्याही प्रकारचं आपण काम त्या ठिकाणी केलेलं नाही. फक्त शेतकऱ्याला आश्वासन देऊन त्या ठिकाणी जिरवण्याचं काम आपण फडणवीस साहेब केलेलं आहे. मग कुठे शेतकऱ्याला आपण आश्वासन दिले आणि शेतकऱ्याला आश्वासन देऊन त्याचे कुठे अंमलबजावणी केली, कुठे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकले, शेतकऱ्याची दिवाळी ही गोड करू, कुठे दिवाळी गोड केली आपण. शेतकऱ्याला त्या ठिकाणी आर्थिक मदत द्यायला पाहिजे होती, पण ती आपण आजपर्यंत दिलेली नाही. सोयाबीन गेली, कापूस गेला, मूग गेला, उडीद गेलं, तूर गेली, मका गेली, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी गेल्या आणि शेतकरी हा हातबल झाला. त्यामध्ये एक नवी दिशा दाखवण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं. आम्हाला आता शेतकऱ्याला वाटू लागलं की आता एक महत्त्वाची आपली दिवाळी ही आता गोड होणार आहे. दिवाळीसाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे आश्वासन देऊन गेलेले आहे की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिवाळी अगोदर त्या ठिकाणी अनुदान मिळणार आहे आणि त्या अनुदानापासून शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार असे आश्वासन त्या ठिकाणी दिले. पण आश्वासनाचं काय झालं तर आश्वासन गेलं आणि दिवाळीही गेली आणि फडणवीस साहेब कुठंतरी राजकारणामध्ये मग्न झाले. आपण बघितलं असेल की टी व्हीमध्ये की कुठल्या तरी एका राज्यामध्ये निवडणुका चालू आहे, तर त्या निवडणुकामध्ये जाऊन फडणवीस साहेब त्या ठिकाणी मग्न आहे. फक्त आश्वासन दिले, आश्वासनाचं पालन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं केलं नाही. माझा जालना जिल्हा अजूनही असा आहे की त्या जालना जिल्ह्यामध्ये अजूनही शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 1 रुपयाही आलेला नाही. मग शेतकऱ्याने कसं जगायचं? त्या ठिकाणी शेतकरी हा निसर्गाकडून हातबल झालेला आहे आणि या राज्य शासनाकडून सुद्धा हातबल झालेला आहे, कारण इथली व्यवस्था ही त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या विरोधात आहे. आणि मग शेतकरी जगणार कसा? शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्यांच्या जीवावर, त्यांच्या जोरावर आपण निवडून येतात हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण शेतकरी जर त्या ठिकाणी आपल्यावर जर फिरला तर आपलं काही खरं नाही. माहीत नाही तेवढं शेतकऱ्याला माहीत असतं. मग शेतकऱ्याने जर पिकवणं सोडून दिलं किंवा शेतकऱ्याने विकणं सोडून दिलं तर आपली त्या ठिकाणी पंचायत होणार. कारण हा शेतकरी हा स्वतः जगाचा पोशिंदा आहे. एका दाण्याचे 1000 दाणे करणारा हा शेतकरी आहे. या शेतकरी वर्गाचा अंत पाहू नका, कारण त्याला आसमानी संकटाने हेरवलेला आहे आणि त्यामध्ये आपण सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा छळ करू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. लवकरात लवकर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये रक्कम टाका, कारण आता तर आपण आश्वासन देऊन गेलेले आहे आणि आश्वासन देऊन त्या ठिकाणी कोणतंही साध्य आपण आजपर्यंत केलेलं नाही. फक्त शेतकऱ्यांचा छळ त्या ठिकाणी केलेला आहे. फडणवीस साहेब, आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर शेतकऱ्याच्या हिताचे कामं आपण चालू करा आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर एक सक्षम बळ देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करा आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी अतिवृष्टी अनुदान मिळू द्या, एवढीच आपल्याला एक माफक अपेक्षा करतो शेतकरी पुत्र म्हणून. नाहीतर येत्या काळामध्ये तुमचा आणि आमचा राम राम. जय जवान जय किसान.